पार्टीचा आझाद समाज पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा साहित्य बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो, बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल जय दो। जय 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 भीम जय भीम जय भीम। आझाद समाज पार्टीचा विजय असो। अमर रहे अमर रहे काशीराम जी अमर रहे, अमर रहे अमर रहे बाबा साहब अमर रहे। अमर रहे अमर रहे विचारणार आहेत का काही तुम्ही? तुमच्या पक्षाची मिटिंग झालेली आहे आणि बहुत सारे लोकांचा प्रवेश झालेला आहे, याबद्दल काय सांगणार? आज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ऐतिहासिक सुभेदारी गेस्ट हाऊस या ठिकाणी आझाद समाज पार्टीची ऐतिहासिक अशी बैठक, प्रवेश सोहळा आणि पदनियुक्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। आज आझाद समाज पार्टीमध्ये विविध पक्ष संघटनेतून आणि विविध जात धर्माच्या नेत्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। त्याचबरोबर या ठिकाणी 100 कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीने पक्षाच्या जबाबदाऱ्या आणि पदनियुक्ती त्या ठिकाणी देण्यात आल्या। भाई चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या नेतृत्वामध्ये या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये एक भव्य मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा राहत आहे। भाई चंद्रशेखर आझाद या देशाच्या संसदेमध्ये या देशातला दलित, आदिवासी, या देशातला मुस्लिम, या देशातला भटका विमुक्त आणि या देशातल्या 6742 जातीतला माणूस, या माणसाला आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचं जीवन मिळावं, प्रत्येक माणसाला संविधानिक अधिकार मिळावेत, प्रत्येक माणसाला जीवन मरणाच्या जगण्याच्या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी सरकारच्या वतीने सुविधा मिळाव्यात, यासाठी भाई चंद्रशेखरजी आझाद हे देशाच्या संसदेमध्ये दररोज भांडताना हा देश आपण पाहतो, आपण सगळ्यांना त्याचे जाणकार आहात। म्हणून भाईंच्या नेतृत्वामध्ये आज या ऐतिहासिक शहरामध्ये या आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये एक आझाद समाज पार्टीचा एक नवा एल्गार, हा जनसैलाब आम्ही या ठिकाणी निर्माण करत आहोत। मी या चॅनलच्या माध्यमातून औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर शहरातल्या तमाम जाती धर्मातल्या बांधवांना एवढीच विनंती करतोय की आपल्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी आपल्या भावनांचा बाजार करून या शहराचा सत्यानाश केला। हिंदूंना मुस्लिमांमध्ये भांडवलं, दलितांना मुसलमानांसोबत भांडवलं आणि प्रत्येक जात धर्मात मराठ्यांना ओबीसी सोबत भांडवलं। या सगळ्या राजकीय पक्षांची एकच खेळी असते की जातीय दंगली घडवणे, जात आणि धर्मामध्ये फसाद निर्माण करणे, या दंगली निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम इथले लोक करत असतात। परंतु या सगळ्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये मातीत गाडण्यासाठी आणि या शहरामध्ये एक सगळ्या जात धर्माच्या लोकांना घेऊन एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि या शहरातले प्रत्येक जाती धर्मातले माणसं आत्मसन्मान आणि स्वाभिमानानं जीवन जगले पाहिजे आणि शहरातल्या प्रत्येक घराला, फक्त झोपडपट्टी पासून मोठमोठ्या कॉर्पोरेट एरिया पर्यंत प्रत्येक माणसाला महानगरपालिकेच्या शासनाच्या सुविधा मिळाव्यात, त्याला पिण्याचं पाणी मिळावं, त्याला घरकुल मिळावं, त्याला चांगलं आरोग्य मिळावं, प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये एक चांगलं महानगरपालिकेची गोरगरिबांसाठी शाळा असावी, आरोग्य केंद्र असावं, खेळाचं मैदान असावं, त्याला सार्वजनिक वाचनालय असावं, आमच्या त्या ठिकाणी संस्कार केंद्र असावेत। आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया आम्ही लोकांच्या न्याय हक्कासाठी येणाऱ्या काळात लढणार आहोत। या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि या देशाचं संविधान आणि संविधानानं दिलेलं आम्हाला शिक्षण, आरक्षण, संरक्षण, मताचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी भाई चंद्रशेखर आझाद रावण यांच्या नेतृत्वामध्ये हा फार मोठा एल्गार या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या शहरामध्ये मोठ्या ताकदीने उभा राहत आहे। येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजाला आझाद समाज पार्टीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही, हे आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ। धन्यवाद। पक्षाची महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर आहे आणि आपण संभाजीनगर मधून पक्षाच्या धर्मावादाला सुरुवात करताय, तर उरुळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दिल्ली येथे प्रवेश केला आणि त्यांनी मला महासचिव पदाची, त्या ठिकाणी प्रदेशच्या राज्याच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली। त्याचबरोबर माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत आदरणीय विजयजी शिंगारे आणि अनामीजी मोरे यांना देखील त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय शिवाजी वीर साहेब यांना मराठवाडा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। आम्ही औरंगाबाद पासून, या संभाजीनगर पासून आता सुरुवात शहरातून केलेली आहे। आता यानंतर आम्ही शहरातल्या, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी
असा फौज फाटा निर्माण करणार आहोत. आणि औरंगाबाद हा बालेकिल्ला मजबूत झाल्यानंतर आम्ही मराठवाड्याच्या आणि उर्वरित राज्याच्या त्या ठिकाणी भागामध्ये सगळे आमचे प्रदेशचे पदाधिकारी, आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय साळवे साहेब आहेत, आदरणीय महासचिव मस्के दादा आहेत, या सगळ्यांना आम्ही सगळे सोबत घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राची पुनर्बांधणी किंवा एका ताकदीनं एक नवनिर्मिती करण्यासाठी आणि या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि नवीन संजीवनी निर्माण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत. माझं नाव अरविंद कांबळे, प्रदेश महासचिव आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य. कहते हुए बस ये कहूँगा कि पार्टी के लिए हम ईमानदारी से काम करें. आज मैं जिस पद पे हूँ कल रहूँगा या ना रहूँगा, कल मेरा और कोई भाई रहेगा, लेकिन चंद्रशेखर आज़ाद साहब का जो काम है, मैं अगर सोशल मीडिया पे सबसे ज़्यादा अगर किसको देखता हूँ तो भाई चंद्रशेखर आज़ाद की एक्टिविटीज को देखता हूँ कि सारे समाजों को साथ में लेके चलने का काम अगर कोई करता है तो वो चंद्रशेखर आज़ाद साहब है. आज अखिलेश यादव चंद्रशेखर आज़ाद साहब के पास आते हैं, आज बहन जी के लोग चंद्रशेखर साहब के पास आते हैं. जब भी आते हैं कि संघर्ष करने वाला नेता और तड़मड़ करने वाला नेता जब अपने खून पसीने को, अपने खाने को, अपने रिश्तेदारी को, अपनी मौत मट्टी को पीछे रखते हुए हर समाज के लिए आगे आता है. और मैं मुबारकबाद देता हूँ आने वाले वक्तों के लिए भाई चंद्रशेखर आज़ाद को कि हमारी आज़ाद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बैठक घेण्याचं कारण हे की ज्या UP मध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे भाई चंद्रशेखर आझादचं, त्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम चालू झालं पाहिजे. त्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे नेते सत्यजित भाऊ साळवे असतील, तसेच किशोर भाऊ मस्के असतील, अरविंद भाऊ कांबळे असतील, मराठवाडा अध्यक्ष शिवाजी वीर सर असतील, तसेच आमचे शहराध्यक्ष नवाभाई असतील, युवा जिल्हाध्यक्ष अनामीजी मोरे यांच्या जावेदभाई यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होती. या बैठकीचा मुद्दा असा की आझाद समाज पार्टी घनश्यामजी ही जी पार्टी आहे, संबंध देशामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी आगेकूच करत आहे, ज्या पद्धतीने वाढत आहे, त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये या ठिकाणी वाढ झाली पाहिजे. मित्रांनो, आज आपली एक बैठक कन्नड या ठिकाणी संपन्न होणार होती, परंतु या बैठकीच्या अनुषंगाने आज आपण कन्नड या पदाधिकाऱ्याला आपण वेळ या ठिकाणी दिला नाही. आपण गुरुवारी सर्वजण कन्नड या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नवनिर्वाचित जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकारी निवडायचं काम महाराष्ट्राचे जे नेते असतील, शहर अध्यक्ष असतील, आपण सर्वच असतो आपल्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार. साथ सहकार्य मार्गदर्शन असंच आमच्या पाठीशी राहू द्या. सतत असणारच आहे. बिलकुल. शिवाजी वीर यांचं स्वागत करावं. असं सहकार्य राहू द्या. बिलकुल काम करू सगळे. धडाडीचे नेते आमचे आधीच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते, ते आता आपल्या आझाद समाज पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजयदादा शिंगारे यांचं स्वागत नेते प्रदेशचे महासचिव आदरणीय किशोर मस्के दादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पाठवतो सर्व सोबत आपण काम करू. युवा नेते आपल्या पक्षाचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनामीजी मोरे यांचं देखील स्वागत प्रदेशचे महासचिव आदरणीय किशोर दादा करतील अशी त्यांना विनंती. आणि तुमच्या चांगलं काम माझा समाज पार्टीचं टाळ्या वाजवा जोरदार. यानंतर मराठवाडा महासचिवपदी खूप अभिनंदन. कैलास भाऊ गायकवाड यांची नियुक्ती होत आहे, त्यांनी समोर यायचं. गांधीला गेले दुसरं नाव. यानंतर मराठवाडा महासचिवपदी रमेश भाऊ हिवराळे यांची निवड होत आहे, त्यांनी समोर यायचं. यानंतर साहेब खूप खूप अभिनंदन. प्रकाशजी पटेकर बनलेलं आहे का? कोटी कोटी अभिनंदन. चे माजी जिल्हाध्यक्ष
राहुलभाई साबळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारीपदी निवड होत आहे. त्यांनी समोर यायचं. अभिनंदन राहुल भाई. साहेबराव दादा दाभाडे. अभिनंदन तुमचं. आजपासून तुम्ही या जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम कराल सर्वांच्या साक्षीनं. तुमचं अभिनंदन. त्यांची जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहाल. तुमचं या सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या आंदोलनात खूप स्वागत. त्यांची जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी औरंगाबादपदी निवड होत आहे. जिल्हाध्यक्षला बहुत बहुत मुबारक हो आपको. आप जैसे नेता की हमको बहुत जरूरत है. आघाडीच्या जिल्हा महासचिवपदी तुमची निवड झालेली. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन भाऊ. त्यांची जिल्हा महासचिव छत्रपती संभाजीनगरपदी निवड होत आहे. सोनवणे साहेबांची जिल्हा महासचिवपदी निवड झालेली आहे. त्यांची जिल्हा महासचिव भाऊ तुम्ही जिल्ह्याच्या महासचिवपदी तुमची निवड झालेली. पदाला न्याय द्यायला युजुभाऊ कोटी कोटी अभिनंदन. पूरी इंडस्ट्री अपनी होना. सलमान सरी का नाम रोशन करो. मध्ये असतात फार मोठं काम आहे त्यांचा. तुम्ही पदाला न्याय द्याल हीच तुम्हाला विनंती आहे. आणि आशा याच्याकडे तलवार असते बरं जर जपून जा. यानंतर माननीय सलमान आयुक्त. बहुत बहुत मुबारक हो. यानंतर स्वागत है. विधानसभा के नियुक्त होने पर आपको बहुत बहुत सिद्दीकी साहब बहुत बहुत आपके जैसे बड़े बुजुर्ग लोगों के मार्गदर्शन की हमें बहुत जरूरत है. यानंतर खूप खूप अभिनंदन. आता तुम्ही 4 यानंतर शेख खालेद. गेट जे आपले व्यापारी मोठे स्थान आहे तिथे पैठण गेटचा आपला बालेकिल्ला हे समाज व्यापारी अध्यक्ष होते आमचे. यानंतर प्रशिक वाकळे. प्रसिद्धभाई 4-5 वर्ष भंतेजी होते. त्यांनी समाजात फार मोठं महाराष्ट्रात काम केलेलं आहे. त्यांचं फार मोठं योगदान आहे धार्मिक चळवळीला. आदरणीय कार्यकर्ते विरोधी माननीय हफीज अशरफ. बहुत बहुत मुबारक हो. हफीज अशरफ आमिर शाह अध्यक्ष औरंगाबाद पद पर नियुक्ति की जा रही है. अल्ताफ भाई आगे नेते धडाडीचे कार्यकर्ते राहुलभाई जाधव. चढवत आहे नवाभाई पटेल यांनी मुबारक. ये हमारा पश्चिम का हमारा कणा है. हमारी रीढ़ की हड्डी है. खूप स्वागत आहे तुमचं या पक्षामध्ये चळवळीमध्ये. एअर फोर्स म्हणजे तुमच्या सगळ्यांचं एकदम सुरक्षा कवच. या ठिकाणी आपण जबाबदारी त्यांना प्रमुख पदाची देत आहोत. खूप अभिनंदन दादा. तुमची तर लय गरज आहे आम्हाला बाबा. 10 वर्ष जबाबदारी होती स्पीकर. क्या बात है, क्या बात है. या ठिकाणी आपण पद देऊया. आज बहुत बड़े हैं और शायर भी है और खुद एक शिक्षक भी है. बहुत बड़ा ऑर्गेनाइजेशन और साथ सहयोग की हमें जरूरत है. विनोद भाऊ हे खतरनाक माणूस यांच्याकडे ट्रक आहे बरं सांभाळून राहायचं. या नियुक्तीपत्र एकदा फोटो त्यांचं आता कॉम्पिटिशन होतं बॉडी बिल्डिंगचं. हमारी गेस्ट हाउस में ऐतिहासिक दिन कहा जाए तो गलत नहीं होगा. क्या बात है. क्योंकि आज तक हमने जो अम्बेडकर चळवळी में जो काम किया वो काम भी इसी तरह से था, लेकिन ये काम भी ठीक उसी तरह से है. फर्क इतना था कि पहले हमारे पैरों में बीड़ियाँ और पहाड़ चढ़ने के लिए कहा जाता था. पहले पैरों में क्या थी, बीड़ियाँ थी और आदेश ऊपर से आता था कि पहाड़ की चोटी को हाथ लगा कर आओ. अब आप ही बताओ ये कैसे पॉसिबल होगा. ये बात ठीक उसी तरह से थी. लोग हर मोड़ पर रुक रुक कर संभलते क्यों? जब इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों?
लेकिन जब पार्टी में हमारे आलाकमान का जब मुझे आदेश आया कि जब कब तक हम इस तरह से आज़ाद जिंदगी गुजारने का, जबकि हमको पहला राइट है, हर बच्चा हो, बूढ़ा हो या जवान हो, आज़ाद जिंदगी चाहता। लेकिन हम जिस पार्टी में काम कर रहे थे वहाँ पर जैसी हमको चाहिए थी वैसी आज़ादी नहीं मिल रही थी। लेकिन ऊपर वाले ने कुछ ऐसी कलाटनी ली, ऐसी करवट बदली कि नेता भी पुरानी पार्टी को हम ताला लगाने वाले हैं। बहुत जल्द चंद्रशेखर औरंगाबाद आने वाले हैं और लोग क्या जाने हमारी काबिलियत का अंदाजा, वो लोग तो सिर्फ हिंदू और मुसलमान को लड़ाने वाले हैं। Now and press the bell icon. Never miss an update.